की लग्न झाल्यापासून बी 4-5 वर्ष किंवा 2-3 वर्ष आम्ही बोलत नव्हतो एकमेकाला, नवरा बायको होय नव्हते बोलत त्यावेळेस पण. अहो बोलतच नव्हती. अहो बोलायचं नाही काय नाही, चुलता मलता दिसलं आई बाप दिसलं तर बोलत जवळ उभं राहायचं नाही काय नाही नाव बोलायचं. आणि मग तू गावात चाललं शेताला चाललं तर तुम्हाला तू बायकोन 4 कासरं मागं राहायचं आणि त्या नवऱ्यानं 4 कासरं मोहर जायचं, पुढं चालायचं त्यांनी. आणि नाही तर बायकोनं मोहर 4 कासर चालत नवऱ्यानं 4 कासरं मागत ती सगळं मिळून जायचं नाही, जवळ चालायचं नाही काय नाही, लांबणीच्या अंतर्यावरनं जात होती शेतात रानात गावात कुठं. आता जे ते माझ्या खांद्यावर हात टाक अहो हे काळ आता निघा काय अहो सांगायचं. बरोबर आहे. नवरीनं नवरा बघायचा, नवरदेवा नवरी बघायची, नवरीनं नवरदेव बघायचा, हे काय त्या काळात आमच्या चालत नव्हतं. म्हणजे बघायचंच नाही, बघायचं नाही, फोटो बिटो पद्धतच नव्हती. फोटो नाही काय नाही बघायचं तिकून. अहो आकाड महिन्यात तिकून आम्ही लग्न झाल्यावर तोंड बघत नव्हतो ती बघायचं. ही आमच्या काळात मागणी म्हणजे हीच मागणी, कबरपट्टा तोड हे आपलं हे असलं. आता काय ती 4 तोळ 5 तोळ तसं आमच्या काळात नव्हतं. सर्वांना प्रेमपूर्ण नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्स मध्ये. मंडळी आज थोडा विशेष जो आहे तो एपिसोड घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. मंडळी हल्ली लग्न आणि डिवोर्स ही इतकी भयानक समस्या झालेली आहे की म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईंशी बोलताना त्या म्हणाल्या की हा काही जणांसाठी लाईक असा बिझनेस सारखं झालेला आहे. मात्र जुनी जी मंडळी होती ते जरी घरात त्यांचं जमत नसलं तरी जर म्हातारीला ताप आला तर निम दुखणं म्हाताऱ्याला वाटायचं मला आल्यासारखं. म्हणजे हे एवढं त्यांचा जिव्हाळा होता पूर्वी. तर अशाच काही जुन्या लग्नाच्या गोष्टी, लग्नाचे किस्से किंवा या विषयावरती आपण आज बाबांशी चर्चा करणार आहोत. बाबा स्वागत आहे, कशी आहे तब्येत? तब्येत बरी आहे की. तर मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की बसा निवांत बसा, काही नाही, की आत्ताच्या लग्नाने 20-20, 30-30, 40-40 लाख खर्च करतात. आता ही 40 लाखाचा खर्च, एवढा मोठा दिखावा, पण तुमच्या काळात लग्न साधे असायचे. आत्ताचे बरे का पूर्वीचे? म्हणजे पूर्वीचे बरे होते. पूर्वीची बरी, काय? पूर्वीची बरी मग कशी आहे तुम्हाला तो पूर्वीच आमचं काय नाही. आम्हाला काय शेत नव्हता, आम्हाला काय नव्हतं. आम्ही ते वाड्याला जायचो, ते करंजीचं फटा आणायचो, त्याचं मिडी रवायचो, ते मांडावर टाकायचो आणि त्याच्यावर आपलं लग्न बाहुला घालायचा खाली चिखलाचा. आणि त्या बाहुल्याला आपलं आंब्या फटा राहून हे करून शेणात त्याच्यावर छत्री टाकून आपलं त्याच्यावर बाहुल्यावर बसायचो आम्ही. हे आमची लग्न बांधायचो. पुण्यात तुम्हाला सांगतो ते लग्न हे आमची लग्न काही चालायची 3 दिवस. आमची लग्न पहिली कशी, हळदी दिवशी पिठलं भाकरीचं जेवण, हळदी दिवशी, आणि लग्ना दिवशी पोळ्याचं, खीर पोळ्या हे ते आपलं हे जेवण. आणि तिसरी दिवशी ते कायरा जेवण किंवा साड्याचं जेवण म्हणून असायचं, ते आपलं आम्ही करायचो, त्यात हे करायचो. मग तुम्हाला आमचं लग्न जमायचं व्हायची माहिती कशी, आमचं बसतं तुम्हाला तू लय मोठं म्हणलं तर 200 ते 250 रुपये किंवा 300च्या आत सगळा बसता आमचा व्हायचा त्या काळात. मी असं ऐकलं की पूर्वीच्या काळात घरचेच लग्न जमत होते, मुलाला माहित नव्हतं की मुलगी कशी असते. ते आहे ते होय. काय कसं किस्सा सांगा बरं, ते कसं जमायचं कसं हे सांगा. मग ते लगीन आमचं जमवायचं. मग जमवायचं झाल्यावर तुम्हाला तो आम्ही काय ते नवरीनं नवरा बघायचा, नवरदेवा नवरी बघायची, नवरीनं नवरदेव बघायचा, हे काय त्या काळात आमच्या चालत नव्हतं. म्हणजे बघायचं नाही. मग ती चुलत्याने मालत्याने आईनं बापानं वडिलांनी शेजा पाजाऱ्याने ते बघितल्यावर तेच पास करायचं. त्यांनीच पास करायचं. त्यांनी पास केलेल्यावरच आम्ही तयार व्हायचो त्याच्यावर. ती काय मी बघितलं नाही की मला बघायचे की नवरीनं म्हणायचं नाही की नवरदेवानं म्हणायचं नाही, बघायचं नाही करायचं ते काय नाही. ती शेजारी पाजारी चुलता मालते चुलते आई वडील ह्यांनी काय करते त्याच आहे. नाही पण आता तर आधी फोटो दाखवायचा, पुन्हा आवडली तर नाही, आवडली तर हो, असं पूर्वी असं नव्हतं. पूर्वी तसं नव्हतं, फोटो बिटो पद्धतच नव्हती. फोटो नाही काय नाही बघायचं तिकून. अहो आकाड महिन्यात तिकून आम्ही लग्न झाल्यावर तोंड बघत नव्हतो ती बघायचं ते लांबच राहिलं विचारायचं. मग त्याच्यावरच आपलं तयार व्हायचे. मग हे अशा मापात आमचे लग्न व्हायचे. ते तसलं आता काय नाही. आता मी बैल नाही 2-2 वर्ष आता ते नवरदेव ती नवरी बघते, नवरी ती ही करते, ती त्यांचं 2-2 वर्ष लग्न जमतच नाही. मग ती कोणाला ऐकतच नाही, ते आई वडिलाचं ऐकत नाही, ते शेजा बाजारात चुलत्या मालत्या कोणाचं ऐकत नाही, त्यांच्या मनाचं हाय तवा त्यांचं ते जमतं. तसं आमच्या काळात नव्हतं. पण मी तुमच्या एका व्हिडिओमध्ये असं ऐकलं
की आता आमचे मी तुम्हाला सांगितलं की 20-20, 30-30 लाख रुपये खर्च करतात लोक. होय की. मी एका व्हिडिओ मध्ये ऐकलं तुमचे लग्न जुन्या काळामध्ये 1000 रुपयाच्या खर्चामध्ये व्हायची म्हणून. मग आता काय मी म्हणलं 1000 रुपये खर्चात होत होते. मग आता आमच्या काळात लग्न जमावणारा 5000 घेतो. 2-2 लाख म्हणा, 5 लाख, 5,000. अशी पद्धत होती आमच्या काळात. ती तसली पद्धत होती. तुम्हाला ती पद्धतीवर आमचे लग्न व्हायचे. आणि वाजरती लग्नात वाजरती तर मग तो 15-20 रुपये तो वाजरती यायचा हे वाजवणारे. वाजवणारे. ती सनया, सूर, ती ढोलची ही ती सगळी 15-20 रुपये ती यायची. ती 3 दिवस ती वाजवून जायची. 3 दिवस ती सगळं मग असं करत मग मांडवाला तर काय खर्च आमचा ते करंज्या फाट्याचा मांडव असायचा. मांडवाला तर काय आमचा खर्च येत नव्हता. मिडी राहून टाकायची. मी अशा काळात लग्न व्हायचे. मग ती लग्न मग कशी लय न्याहारी जर आमची आणली मूळ ती आईबाप काय करत होत मुलीचं इकडे तिकडं काय मागायचं झालं काय मागत होती. 100 बाराचं तोड ही बोली करायची. माझ्या पोरीला 100 पाहिजे म्हणायची. आमचं पाहिजे म्हणायची तोड असतं तोड पायात. अच्छा असं आता ते कडा असते ते. अच्छा ते आता काय पैंजण मिळत असलं काय ते तोड 100 बाराचं तोड पाहिजे म्हणायची. अच्छा म्हणजे ते चांदीचं वगैरे असतं ते का? चांदीचं असायचं बरोबर. आणि कंबरपट्टा एक बोली करायची. म्हणजे हे लग्नाच्या आधी जमायच्या आधी बोली करायची. ही बोली आता काय ती 4 तोळ 5 तोळ तसं आमच्या काळात नव्हतं. ही आमच्या काळात मागणी म्हणजे हीच मागणी कंबरपट्टा तोड हे आपलं हे असलं. पण त्या काळात आता कसं एकतर मुली मिळणार आता तसं त्या काळात तशी अडचण होती का मुलांची? नाही मुली मिळायची अडचण नव्हती. अहो काय गेलं वय पाहुणं नाही म्हणत नव्हता बघायला गेलं तर नाही वय म्हणायची काय पद्धत नव्हती आमच्या काळात. अहो गेलं की ते जमायचेच. पण आताच्या काळात कसं आहे लग्न जमायचं म्हणलं तर आता जास्तीत जास्त लोक तो किती कमवतो नोकरीला आहे की पाहतात. तसं जुन्या काळात काय पाहायचे लग्न जमवताना? जुन्या काळात मग तुम्ही मेंढर किती आहे ती, तो शेती किती आहे, तुझ्या घरी बैल किती आहे ती, त्याचा घरदार कसा आहे, पुण्या पाहुणा एक कायला पाहुणा चालली रीतीत कसा आहे एवढं बघत होती. आता 5 लाखाची 2 लाखाची 1.5 लाखाची 3 लाखाची न्याहारी तुम्ही आणताय करताय. आमच्या काळात कसं होतं 10 भांड्याची बोली ते 2 तांबी 2 पितळ्या 2 वाट्या 2 गालास सगळे मिळून 10 एक आरती आणि एक तर एक पितळाची घागर ही आमची न्याहारी. कपाट बिपाट असलं काय? कपाट नाही दिवाण नाही तसलं काय दिकून नाही तर ते आणि बाहुलं टाकायचं म्हणलं ते बोले ते बाहुलं टाकायची 76ची एक ते मांडव केले खाली बाहुला केले त्या बाहुल्यावर नवरा नवरी बसायला ती छत्रजी टाकायचे त्याच्यावर बसायचं. बर मग असं का असते काळात मग न्याहारी आणायचं झालं तुम्हाला न्याहारी आणायची वाजवत आणि ती न्याहारीला सामान काय एक पितळीभर शेवाळ्या, एक पितळीत आंब, एका पितळीत लाडू हे असले तुम्हाला सांगतो. हे आमच्यात काय ते तसलं आताच्या काय असतं तसं एक किडीचा घड ही असली पद्धत आमची न्याहारीची पहिली करायची. बरोबर. पण मला काय म्हणायचंय आता मी तुमच्या त्या व्हिडिओ मध्ये ऐकलं की पूर्वी किंवा आमचे आजोबा हे सांगतात मला की लग्न झाल्यापासून बी 4-5 वर्ष किंवा 2-3 वर्ष आम्ही बोलत नव्हतो एकमेकाला नवरा बायको. होय नव्हते बोलत त्यावेळेस पण. अहो बोलतच नव्हती. अहो बोलायचं नाही काय नाही. चुलता मालता दिसलं आईबाप दिसलं तर बोलत जवळ उभं राहायचं नाही काय नाही नाव बोलायचं. आणि मग तू गावात चाललं शेताला चाललं तर तुम्हाला तू बायकोन 4 कासरं माघार राहायचं त्या नवऱ्यानं 4 कासरं मोहर जायचं पुढं चालायचं त्यांनी. नाही तर बायकोनं मोहर 4 कासर चालत नवऱ्यानं 4 कासरं मागडणं ती सगळं मिळून जायचं नाही. जवळ चालायचं नाही काय नाही. लांबणीच्या अंतर्यावरच जात होती शेतात रानात गावात कुठं. आता काय नाही. आणि आता काळात काय निघालंय अहो पटपूर चाललंय केलं तर काय करायचं आता जे ते माझ्या खांद्यावर हात टाक. अहो हे काळ आता निघा काय अहो सांगायचं. बरोबर आहे. आम्ही सुद्धा वारंवार कीर्तन आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो लोकांना. पण काय कशामुळे बिघडलं असं वाटतं तुम्हाला? कधीपासून बिघडलं बरं हे नेमकं सगळं असं? आता ह्या बघा 10-15 वर्षात बिघडलं बघा. 15-20 वर्ष झाले असते ते बिघडत चाललंय सगळं तुम्हाला. त्याच्यात काय नाही ते असलं सगळं निघालंय काय झालंय काय नाही काय नाही.
बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय सांगाल की आता त्यावेळेस तुमचं, आता आमच्या वेळेस कसं आहे की नोकरी बघून वगैरे मुली दिल्या जातात, बरोबर आहे. पण तुमच्या वेळेस शिक्षण किती झालेले असायचे म्हणजे तुमच्या अहो, सगळ्याचे? शिक्षण कुठले कवचितच शिकलेला. हा. लय गावात लय झालं तर 10-5 लोक शिकलेले हम्म. असे. मसारा ही शेती करणारे सगळे, मेंढर गुर बैल मसर शेती बाडी ही सगळी हम्म. सगळे अहो ती पोरी फिरे ते सगळ्यात ते कामालाच पाहिलं. आई बापात लग्न व्हाय आधी तिकून त्या पोरीने शेतीतच काम करायचं. हा. असे लय शाळा फेळाचं काय पोरीचे शिकवायचे करायचे काय पद्धतच नव्हती हम्म. असं. मग आता काय ती पद्धत तुम्हाला आमच्यात काय नाही, खुरपान लावा काय पाट तुम्हाला ते पण लग्न झाली काय झाली काय झालं तर ते काय काळ होता आमच्यात गिरणी नव्हत्या हम्म. पिठाच्या. मग गिरणी नसल्यामुळे काय कर 3ला त्या बायाने उठायचं हम्म. आणि दळायचं हम्म. आणि दळून तुम्हाला सांगतो ते पुन्हा दळून भाकरी करायच्या दररोज. रोज रोज. आता जेवढं लागल तेवढं दळायचं. लय दळत बसवतो दुसऱ्या कामाला उशीर होतोय. हम्म. मग त्या नवऱ्यानं सासऱ्यानं ह्यानी त्यांनी काय करायचं, त्यांनी शेण गहाण वैरण काडी चित्रबाजी करायची आणि ह्यानी दळायचं. हम्म. मग पुण्यात ती दळून स्वयंपाकाला लागते ती दळाय झाल्यावर. मग ह्यानी जाडलोट झाली चित्रवाळ टाकलं, ह्यानी काय करायचं हिरीला जायचं, आंघोळी हिरीत करायची आणि ती त्याचा स्वयंपाक होतो तो ती रांजून भरायचा त्यांनी गड्या माणसाने. आणि मग इकडे तिकडे सकाळ बारी पुण्या मग आपलं कोण अवताला जायचं कोण खुरपायचं. हे बायाने बी पुण्या स्वयंपाक रुकायचं आपल्या रानात खुरपाय जायचं. ही पद्धत होती आमच्या काळात. बरोबर आहे. पण आता काय आत्ताचं लग्न हे एका दिवसात उरकत, त्याच दिवशी हळद त्याच दिवशी सगळं. पूर्वी लग्न जास्त दिवस चालायची म्हणून. 3 दिवस चालत होते. आता मला सांग 3 दिवस चालत. हळदी एक दिवशी, लग्न एक दिवशी आणि पुण्या साड म्हणून दुसरी तिसरी दिवशी. साड काढल्याशिवाय ते वराड जातच नव्हतं. साड म्हणजे काय? साड मग ती वरातीवरून आलंय केलं मग ती नवीन पुण्यात पाताळ साडीची साड मग साड्याचं लुगडच असायचं तिला एक. अच्छा. त्याला साड म्हणायची. लुगडं तिसऱ्या दिवशी तिला ते साड्याचं लुगडं म्हणून त्या नवरीला नेसवायचं, त्याला साड म्हणायचं. आता पूर्वी बाबा काय होतं की जी घरात आलेली सून आहे तिला मान मर्यादा किंवा सासू सासऱ्यांचा आदर हे फार होता. फार म्हणजे लय फार हो. पण ते आता राहिलं नाही. आता राहिलं नाही ना. आता कायच राहिलं नाही. अहो पहिल्या तुम्हाला आमचे लग्न झाले, अहो ते सासू सासरे पाया पडल्याशिवाय ते सून मोर्च्या कामाला जात नव्हती. आता काळात लाता द्याय बसल्या आणि देते ते. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता काही शेवटच्या 2-3 प्रश्नाकडे येतो. आपल्याला हे 10-12 मिनिटाचाच व्हिडिओ करायचा आहे. तर काय सांगाल की आता हल्लीच्या काळामध्ये एक तुम्हाला विचारतो मी की एखादा मुलगा काही कमवत नाही, शेती करतो, त्याला छोटी शेती वगैरे आहे, पण त्याला व्यसन वगैरे नाही, त्याला मुलगी द्यावी का ज्याला व्यसन आहे भरपूर पैसा आहे अशाला द्यावी? नाही, ज्याला व्यसना शेती करतो त्यालाच दिले पाहिजे. म्हणजे लय पैशाकडे नाही लय बघितलं पाहिजे. पैसावाला पेनारा बघून त्याचा काय उपयोग नाही. ते लय असलं काय असलं तर ते पेनारा राहतच नसतंय. थोडकं आहे त्याचं ते वाढवतो या, त्याला थोडकं ते हाय तिथं टिकवतो किंवा वाढवत बसतोय. तसं पेनाराला किती जर हाय बघून दिलं तर त्याची राहतच नसतंय, ते जमत नसतंय त्याचं. हे असं पद्धत पाहिजे. नाही तर काय त्याचा बंगला आहे, त्याची आमकी शेती आहे, हे आहे, त्याची कार गाडी आहे ना, आमका त्याचा काय उपयोग नाही. ते काय ठेवत नसतोय. बरोबर, अगदी बरोबर. बाबा खूप खूप धन्यवाद तुमचे. राम राम. मंडळी, त्यांनी एक एक गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आपलं. म्हणजे असं नाही की ह्या गोष्टीहून जायचं त्या गोष्टीवरती असं न बोलता यायचं. त्यांनी एक एक गोष्ट कशा कशा पद्धतीने हे बदलत गेलं, कसं त्यांचं होतं, कसं आपलं हे बिघडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही जे कीर्तनातून सांगतो ते त्यांनी आमचं हे ऐकलेलं आहे, त्यांचं हे अनुभवाचं होतं आजचं. तर असो, अशा प्रकारे काय होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्यक्तिमत्वासोबत आणि एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.